नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये वीज तोडणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। विधानसभेच्या पटलावर सुरुवातीच्या काळात अजित पवारांनी दिलेला शब्द ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊतांनी शेवटच्या दिवशी फिरवला आणि महाराष्ट्रात वीज भरली गेली नसेल, अर्थात विजेचं बिल भरलं गेलं नसेल तर वीज तोडणीची कारवाई तत्काळ सुरू झाली। अनेकांना त्यानिमित्तानं आजच्या दिवशी अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे। इतकंच नाही तर यानंतर सुद्धा लवकरात लवकर वीज बिल भरलं नसेल, जितकं आलं तितकं, तर वीज तोडणी होऊ शकते याच्या धास्तीनं अनेक जण काळजीत अडकलेले आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरची ही काळजी निश्चितच सरकारच्यासाठी चिंतेची बाब आहे। याचं कारण असं, येत्या दिवसात जवळपास वर्षभरात महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निमित्तानं होणारी मिनी विधानसभेची निवडणूक आहे। एक नाही, दोन नाही, 12 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि असं होत असताना हा शहरी तसंच ग्रामीण दोन्ही भागांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम करणारा निर्णय आहे। या निर्णयाच्या निमित्तानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि या सरकारचा चेहरा असलेली शिवसेना यांच्यातले मतभेद टप्प्याटप्प्याने उघडकीस आले। आमच्याकडे असलेली माहिती अतिशय जाणीवपूर्वकरित्या तपासून घेतलेली आणि तितकीच विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। डॉक्टर नितीन राऊत यांना मनापासून वीज बिलात सवलत द्यायची इच्छा होती, पण वीज बिलात सवलत द्यायची इच्छा काँग्रेसची जर पूर्ण झाली तर त्याचं श्रेय काँग्रेसकडे जाईल हे ओळखून राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थात अजित पवारांनी भर कॅबिनेटमध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव तिजोरीवर भार टाकणारा असल्यानं मंजूर होणार नाही असं खडसावल्यानं काँग्रेस नाराज झाली आणि या नाराज असलेल्या काँग्रेसनं मग आपल्या पद्धतीनं वीज तोडणीच्या दिशेनं पावलं टाकली। बिलं भरावीच लागतील अशा प्रकारची भूमिका घेतली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ही श्रेयाची लढाई आता ग्राहकांच्या खिशाला चाट लावते। ग्राहकांच्या खिशाला लागणारा हा फटका, बसणारा हा फटका थोड्या थोड्या दिवसांनी का होईना पण निश्चितच प्रत्येकालाच चिंतेत टाकतोय, कारण कोरोना काळात उत्पन्न घटलंय, दुसऱ्या बाजूला विजेच्या बिलाच्या भरण्याचा तगादा थांबता थांबत नाहीये। या सगळ्या प्रकारामध्ये सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या आमदारांनी थेट भूमिका घेतली होती की वीज तोडणी होऊ देणार नाही। त्यासाठी त्यांनी संबंधित मंत्र्यांची भेटही घेतली। शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक राहील असं वाटत असतानाच अचानक शिवसेनेनं या सगळ्या प्रकरणावर पूर्णतः मौन घेतलेलं दिसतंय। महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या वेळेला विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी या मुद्द्यावर आंदोलन करत होती त्यावेळेला ऊर्जा मंत्री सभागृहात नव्हते आणि इतकंच कमी की काय, ऊर्जा मंत्री सभागृहात नाहीत याची बरोबर संधी साधत राष्ट्रवादीच्याकडून अजित पवारांनी वीज तोडणीला स्थगिती देऊन टाकली। मात्र आठवड्याभरात काय परिस्थिती बदलली आणि आता असं काय होऊ घातलंय जेणेकरून वीज तोडणी पुन्हा सुरू झाली आहे। पण ही वीज तोडणी नुसती वीज तोडणी राहणार नाही, ती मतदार तोडणी असेल। ती मतदार तोडणी कुणासाठी फायद्याची, कुणासाठी घाट्याची असेल। इतकंच नाही तर आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून या अत्यंत संवेदनशील विषयाकडे पाहणार आहोत का, या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा, वीज तोडणी की मतदार तोडणी। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गवाणकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक आहेत, आपल्या सोबत आम आदमी पक्षाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं मुकुंद किर्दत्त आहेत आणि विश्लेषक या नात्यानं उमेश घोंगडे आहेत। या सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करूया। दरम्यान विधिमंडळामध्ये घडलेल्या गोष्टींचा पटकन एकदा तपशील आपल्या समोर आणतो। नितीन राऊत यांनी वीज तोडणी योग्य ठरवत असताना काय भूमिका घेतली, त्याचं अजित पवारांनी कसं समर्थन केलं आणि या सगळ्यावर भारतीय जनता पार्टीची भूमिका काय हे एकदा पटकन जाणून घेणार आहोत त्यांची वक्तव्य ऐकून।
ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करून महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरून महावितरणनी ग्राहकांना दर्जेदार व अखंड वीज सेवा सक्षमपणे देऊ शकेल। अध्यक्ष महोदय, सबब दिनांक 2 मार्च 2021 रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे। 15,000 कोटी रुपये मार्च 31 पर्यंत 2022 31 मार्च 2022 पर्यंत भरावे अशा प्रकारची महावितरण कंपनीने अपेक्षा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आज नाईलाजास्तव तशा प्रकारचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल। पण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला, गरीब वीज ग्राहकाला, ग्रामीण शहरी भागातल्या नागरिकांना या सरकारने आज विजेचा शॉक दिलाय आणि म्हणून हे लबाड सरकार आहे। तर हे लबाड सरकार आहे अशी भूमिका घेत भारतीय जनता पार्टीनं विजेच्या प्रश्नावर आंदोलन पुन्हा एकदा सुरू करायचं ठरवलंय। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गवाणकर आहेत। दत्तू गवाणकर, आपल्यापर्यंत ही भूमिका पोहोचली असेल, लबाड पद्धतीने निर्णय फिरवले गेले असा विरोधकांचा आरोप आहे, तुमचं उत्तर अपेक्षित करतो। प्रसादजी, महावितरणची स्थिती पाहता महावितरणवरती 45,000 कोटींची थकबाकी आहे आणि 14,000 कोटीची बिलं महावितरण, महापारेषण, महाजनरेशन यांना अदा करायची आहेत। आणि या कोरोना महामारीच्या काळात महावितरणने खूपच चांगलं असं काम केलं आणि वीज न तोडण्याची भूमिका ही शासनाची होती। परंतु आता या ठिकाणी 1,50,000 कर्मचारी काम करत आहेत, त्यांची कुटुंब तिथे आहेत आणि त्याचबरोबर हाही मुद्दा लक्षात घ्या की जवळजवळ 38,000 कोटी जीएसटीचे केंद्र शासनाने देणं बाकी आहे। म्हणजे महाराष्ट्र शासनाची सर्व बाजूने कोंडी करायची आणि या लोकांना म्हणजे कुठलंही आर्थिक बळ न देता या ठिकाणी शासनाची कोंडी करायची। मला एक सांगा, अडाणी आणि टोरंट कंपनी यांची वीज महाराष्ट्राला पुरवली जाते, हे लोक कधी थांबतात का? फडणवीसांचं आणि भारतीय जनता पार्टीचं हा डाव आहे की महावितरणला डबगाईला आणायचं। अच्छा, त्याला डबगाईला आणून ही शासकीय कंपनी। दत्तू गवाणकर, आपला मुद्दा लक्षात आला। आपण असं म्हणता आहात जे काही घडतंय त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे। विश्वास पाटकांकडे त्याचं उत्तर असेल कदाचित। विश्वासराव, नाही, एक तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी थोडासा अभ्यास करून बोलावं। टोरंटची वीज कोणत्या प्रकारची वीज महाराष्ट्र घेत नसतं। टोरंट हा एक रिसेलर आहे, रिडिस्ट्रीब्युटर आहे, समजून घ्यायला हवा विषय। पण याच्यामध्ये असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे म्हटलं त्याप्रमाणे हे लबाड सरकार आहे, हे लबाडांनी आलेलं सरकार आहे। त्यामुळे जनतेने यांना निवडून न दिलेल्यामुळे, जनतेने यांना न बसवल्यामुळे जनतेप्रती यांची अकाउंटेबिलिटी देखील नाहीये। त्यामुळे हे असं वागतात आहे। एकीकडे तुम्ही आम्ही जेव्हा जेल भरो आंदोलन घोषित केलं होतं 24 फेब्रुवारीला, तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून आंदोलन करू नका। आम्ही त्याला मान्यता दिली, आम्ही ते मागे घेतलं। नंतर अधिवेशनामध्ये अजितदादा पवार उठून म्हणतात की आम्ही वीज कापणी आता थांबवतोय आणि नंतर 8 दिवसांनी लागलीच परत चालू करतात। हे इतकं लबाड आणि बेजबाबदार सरकार आहे की जनता याला वेगळं त्यांना हे देणारच आहे, शिक्षा देणारच आहे। विश्वास पाठक त्यांचा एक आक्षेप असा आहे की वीज कंपनीला डबघाईला आणून मग ती खासगी विकासकाच्या, खासगी उद्योगपतीच्या घशात घालायची, असा भाजपचा डाव असू शकतो का? म्हणजे हा प्रश्न उपस्थित करताना काँग्रेसवाले विसरले आहेत का की आता ते सत्तेत आहेत, विरोधात नाही आहेत? बघा, प्रायव्हेटायझेशन जे झालेलं आहे 2003च्या कायद्यानंतर झालेलं आहे। मग टोरंट कंपनी किंवा एसएनडीएल असो किंवा अदानी असो यांचे पॉवर प्लांट 2014च्या आधी झालेले आहे। त्यामुळे उगाच बुद्धिभेद करायची आवश्यकता नाही आहे। मुद्दा असा आहे की या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून वीज क्षेत्र चालत असतं आणि महावितरण कंपनी ही आपल्या ग्राहकांकडनं पैसे वसूल करत असतं
आता कोरोना काळामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, जगभर निर्माण झाल्या. आणि जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा ग्राहक कोणाकडे बघणार? मायबाप सरकारकडेच बघणार की नाही? तुम्ही किती दिवस असं रडगाणं गाणार हो? 25,000 रुपये जीएसटी आले नाही, महावितरणचं एरियस वाढलेलं आहे. हो, एरियस वाढलेलं आहे. आमच्या काळात एरियस वाढला, आम्ही हेतू पुरस्सर त्याला वाढू दिलं. कारण 3 वर्ष शेतकरी हा दुष्काळामध्ये भरडलेला होता, तो पैसे देऊ शकत होता. अशा वेळेस सरकार आपला बजेटरी सपोर्ट देऊन त्यातनं मार्ग काढत असतो. हीच अपेक्षा या सरकारकडनं या ग्राहकांची आहे. आज फक्त 8 ते 10,000 कोटीचं बजेटरी सपोर्ट जर महावितरणला मिळालं तर महावितरण कंपनी ही आपलं काम करू शकतो. आता थकबाकी म्हणजे काय? दत्तू थकबाकी म्हणजे गवाणकर काय? तर्काला आपण write off तर्काने केलेलं उत्तर असतो. द्यायचंय. दत्तू गवाणकर तर्काला तर्काने उत्तर द्यायचंय. तुमच्यासाठीचा वेळ सुरू होतोय. बिलकुल. प्रसादजी, 2014 साली जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेमध्ये आलं त्यावेळेला महावितरणचा नफा होता 11,149 कोटी आणि तो नफा यांनी जेव्हा सत्ता सोडली त्यावेळेला तो 329 कोटींवर आला. म्हणजे महावितरणला डबघाईला आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. 17,788 कोटीचं कर्ज हे 39,152 कोटींवर गेलं आणि जी थकबाकी होती ती थकबाकी 20,734 कोटीवरून 59,824 कोटींवर गेली. आणि कोरोना महामारीमुळे लोक पिचलेले आहेत, लोक त्रासात आहेत, हे सर्व मान्य आहे. परंतु त्याच करता ही कंपनी वाचवली पाहिजे. तर ज्यांची भरायची कुवत नाही त्यांना हप्त्यामध्ये हे बिल भरता येईल अशी सोय आणि सुविधा शासनाने केलेली आहे. हे काल नितीन राऊतांनी स्पष्ट केलं. दत्तू गवाणकर, त्यामुळे दत्तू गवाणकर, तुम्ही असं म्हणताय ना की हप्त्यानं आणि सवलतीनं भरण्याची सोय आहे, पण त्याच्याच बरोबर प्रसंगी वीज तोडणी केली जाईल असंही वाक्य आहे. ऊर्जा मंत्री तुमचे आहेत, त्यांना वीज ग्राहकांच्या फुगलेल्या बिलांची चिंता आहे की नाही? तुम्ही एका बाजूला बिल भरलंच पाहिजे हा आग्रह धरता आणि फुगलेल्या बिलांच्या बाबत चकार शब्द काढायला तयार नसता. असं आहे की फेब्रुवारीमध्ये ह्याच्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विक्रमी त्या ठिकाणी वसुली केली. लोकांनी ती बिलं भरली, दिली, त्यांना अहवाल केल्याच्या नंतर लोकांनी, पण ह्या लोकांनी आता ते जाणीवपूर्वक म्हणजे हा मुद्दा त्या ठिकाणी आणून या ठिकाणी कसं अडवणूक करता येईल आणि त्याचा उद्रेक कसा करता येईल आणि ज्या तऱ्हेने फडणवीस त्या ठिकाणी आकंत तांडव करतात म्हणजे ते काय तिथे म्हणजे विधानसभेमध्ये आपण बोलत आहोत तर अशा तऱ्हेचा विरोधी पक्ष नेता आम्ही कधी पाहिला नाही की ज्या तऱ्हेने त्यांचा आकंत तांडव तिथे चालले. याच्यावर उत्तर लागेल विश्वास पाठक. आपण पटकन उत्तर द्यावं, त्यानंतर मुकुंद किरदत्त आणि उमेश घोंगडे बोलणार आहेत. विश्वासराव, प्रश्न हाच आहे की जी रिकव्हरी महावितरण कंपनी कोविडच्या आधी करायची त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी सुरू झालेली आहे. याचा अर्थ ग्राहक हा प्रामाणिक आहे, ग्राहकाला पैसे द्यायचे आहे. मात्र यांनी बदमाशी करून ज्या प्रकारच्या अव्वाच्या सव्वा बिलं दिले, कोरोना काळामध्ये चुकीचे बिलं दिले, ते बिलं करेक्ट करून मागतात आहे आणि त्या बिलाला यांना डेफरमेंट हवी आहे. त्या दृष्टीने महावितरणला यांनी काही बजेटरी सपोर्ट देणं अपेक्षित आहे. तुमची थकबाकी ती थकबाकी राहीलच, त्याच्यात माफी मागत नाहीये, ती थकबाकी रिकव्हर होणार आहे. आणि दुसरा मुद्दा 2014च्या आधीचं प्रॉफिट आणि तुम्ही आताच्या प्रॉफिटचं सांगता. या कंपन्या प्रॉफिट कमवण्यासाठी नाही आहे, या कंपन्या सेवा देण्यासाठी आहे. आणि म्हणूनच तुम्ही प्रॉफिट घेऊन काय करणार आहे? त्याचं बोला. जनतेला स्वस्तामध्ये वीज देणं आवश्यक आहे. दत्तूजी आपली भूमिका मांडा. आज 1 एप्रिल 2021 पासून विजेचे दर 2% प्रसादजी असं आहे, यांनी सांगितलं तक्रारींचं सांगितलं. मला सांगायचं 2.5 कोटी ग्राहकांपैकी 6,94,000 तक्रारी या ठिकाणी आल्या होत्या. तर 6,94,000 तक्रारींपैकी जवळजवळ 99% या तक्रारींचं जे निरसन आहे ते झालेलं आहे. हे विश्वास पाठकांनी त्याची माहिती घ्यावी, त्याचा अभ्यास करावा. अरे बघा, तक्रारी 6 लाख नाही, भरपूर आहेत. 72 लाखाचं तुम्ही ऑफिशियली डिस्कनेक्शन करायला निघालेले आहेत. त्याच 72 लाखातले लोक तुम्हाला पैसे देतात आहे. याचा अर्थ ग्राहक प्रामाणिक आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत. मात्र जुनं जे डिस्प्युटेड आहे ते पैसे जे डिस्प्युटेड आहेत
थकबाकी गरीब दारांना शेतकरी थकबाकी जो भरण्यासाठी प्रोत्साहित करावे. कंप्लीट करू द्या आमदारांनी मला जरा प्रोत्साहित कंप्लीट करू द्या करावे. त्यांना ते मला भरण्याकरता जरा प्रोत्साहित complete करू द्या. करावे. हो. हे त्या ठिकाणी नितीन राऊतांनी सांगितलं. गव्हाणकरजी मला बोलू दे जरा. 5 वर्ष मी खातं सांभाळायला मला सगळ्या गोष्टी माहित आहेत. फक्त पुस्तकी ज्ञान तुम्ही इथे पाजवू नका. मला हेच सांगायचं की या 5 वर्षामध्ये जो गरीब शेतकरी आहे, जो गरीब ग्राहक आहे, तुम्ही कसलं ज्ञान ज्याचा जो पाजवता आज हो? कॅशफ्लोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कसलं ज्ञान ज्याचा जो पाजवताय? कॅशफ्लोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कसलं ते ज्ञान देऊ शकत पाजवताय? नाही. फक्त एकीकडे तुम्ही डिस्कनेक्शन अहो, थांबवता, फक्त खाजगीकरण ऊर्जा करायचे मंत्री धंदे 100 तुमचे. युनिट पर्यंत खाजगीकरण 100 करायचे युनिट धंद्यात माफी तुमचं दुसरं करतात. काही नाहीये. शासकीय कंपन्या या विक्री करून जे केंद्रात चाललेलं आहे तसं त्या ठिकाणी अहो खाजगी दत्तू गवाणकर कंपन्या- दत्तू गवाणकर मला एक गोष्ट लक्षात येत गवाणकर, नाही. मला एक केंद्रामध्ये सांगा. कंपन्या विकायला केंद्रात त्यांचं सरकार आहे, इथे महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे. तुमचं सरकार असताना ते खासगीकरण कसं करू शकतील तुमच्या कंपनीचं? दत्तू गवाणकर तर्क तरी आहे का काही या दाव्याला? प्रसादजी मी एक मिनिट यांना बिलकुल सांगतो. त्याचं उत्तर द्यायला मला वेळ द्या. त्याचं- गव्हाणकरजी त्याचं उत्तर गव्हाणकरजी मला उत्तर द्यायला वेळ द्या. त्याचा तर्क जरा असा आहे तुम्हाला बोलू द्या. प्रसादजी की या ठिकाणी बिलं भरू नका, बिलं भरायची नाहीत आणि अशा ठिकाणी बिलं न भरता लोकांनी तर जर ती थकबाकी वाढली तर थकबाकी वाढल्याच्या नंतर या शासकीय कंपन्या डबघाईला येणार आहेत. हा माझा तर्क थांबा आहे. जरा. प्रसादजी मला बोलू द्या. काहीतरी अर्धवट बोलतात आहे. मला सांगा, जी अदानी 4000 मेगावॉटचे जनरेशन करतं त्यांचे प्लांट्स काय 2014 नंतर आले? जी टोरंट कंपनी डिस्ट्रीब्यूट करतं, रिडिस्ट्रीब्यूट करतं, त्या कंपनी काय 2014 नंतर आली? औरंगाबादमध्ये आणि नागपूरमध्ये SNDL आणि GTL कंपनी जी तुम्ही अपॉइंट केली होती ती काय 2014 नंतर आली? खाजगीकरण राईट आहे किंवा रॉंग आहे दुसरा प्रश्न आहे. मात्र मुद्दा असा आहे की तुम्ही गव्हाणकरजी मला एक सांगा, आज महाराष्ट्राचं कालच तुम्ही जर आपली पाठ थोपडून घेतली की 25,000 मेगावॉटची विक्रमी नोंद झालेली आहे. या 25,000 मेगावॉट पैकी सरकारी कंपनी किती वीज देते आहे? हो, 6,000-6,500 फक्त सरकारी कंपनी देते. काल तुम्ही कोयनाचं हायड्रो देखील चालू होतं पण 10,000 मेगावॉट झालं. बाकी 15,000 मेगावॉट कुठून येत आहे? त्यामुळे थोडस विशेष बोला. ठीक आहे. या चर्चेला थोडं आणखीन राष्ट्रीय स्तरावर व्यापक करूया आणि आपण आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये याच प्रकारच्या चिंतेवर, याच प्रकारच्या प्रश्नावर काय तोडगा काढला ते मुकुंद किर्दत्ते यांच्याकडून जाणून घेऊ. मुकुंदराव, अशा प्रकारचं संकट आम आदमी पक्षाला दिल्लीच्या शासन काळात जाणवलं तर त्यांनी तोडगे काय काढले? त्या प्रकारचे काही उपाय महाराष्ट्रात लागू होऊ शकतात का? मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. या प्रश्नाकडे नुसता आकडेवारीचा प्रश्न नाही तर हा आकडेवारीचा प्रश्न असून जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेला ज्या कोरोनाच्या काळामध्ये एका अर्थाने याला अकल्पित परिस्थिती असं म्हणायला लागेल. म्हणजे ही यापूर्वी आलेली नसलेली स्थिती अशी निर्माण झाली वर्षभरापूर्वी आणि वर्षभरापासून आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये डिमांड करते आहे की या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किमान 200 युनिट जे आहे ते मोफत द्यावे. आता ही मागणी कशाच्या आधारावरती आहे तर याला एक राजकीय आणि प्रॅक्टिकल ज्याला वास्तवामध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने करून दाखवलेलं आहे. 2014च्या आधीपासून आम आदमी पार्टीने आश्वासन दिलं होतं. तसं आश्वासन इथे शिवसेनेने दिलं होतं का? हो, दिलं होतं. 30% पर्यंत वीज तुमची सवलत कमी करू असं आम्ही अभ्यासपूर्वक सांगतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट ही लक्षात घ्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित वचननाम्यामध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये पण हे म्हटलं होतं की महाराष्ट्रातली वीज दर हा कमी करू. ही दोघांची आश्वासनं लक्षात घ्यायला हवीत आणि त्यावेळेस त्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पार्टीने काय केलं तर आम आदमी पार्टीने 200 युनिट पर्यंतची वीज ही पहिली अर्धी केली. त्याच्यानंतर मागच्या वर्षीपासून ती 200 युनिट पर्यंतची जी वीज आहे ती पूर्णपणे माफ केलेली आहे. याचं कारण काय आहे तर तिथे जवळजवळ 1600-1700 कोटींचा जो त्याच्यावरचा जो भार आहे तो शासन उचलतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 20 कंपन्यांचं ऑडिट करणं हे केजरीवाल सरकारने सुरुवात केली आणि त्या ऑडिट नंतर या गोष्टी बदलल्या आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या जी उत्पन्नाची जी किंमत आहे म्हणजे काय ₹1.25 असेल ₹1.50 वीज दर जो आहे तिथून ते ऍक्च्युली वीज विकली जाते याच्यामध्ये चौपट म्हणजे ₹8 जवळपास तो रेट जातो. म्हणजे याच्यामध्ये ही जी मोठी तफावत आहे ही तफावत का निर्माण झाली याचाही अभ्यास करायला पाहिजे. यासाठी ऑडिटिंग त्यांचं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुमच्या सरकारकडे जर खरोखर नियत असेल तर हे करता येतं. मुकुंदराव, अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण काढलात आणि तुमच्या प्रस्तावनेमध्येच
2-3 अतिशय स्पष्ट गोष्टी समोर आल्या. एक तर 30% विजेचं बिल कमी करू असं सत्तेवर येण्याच्या पूर्वी शिवसेनेनं सांगितलेलं होतं. नंबर 2, वीज कंपन्यांचं ऑडिट करून त्यांच्या व्यवहाराला आणि त्यातल्या गैरव्यवहाराला वेसण घातली तर लोकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाऊ शकते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आम आदमीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत्त यांनी मांडला, सरकारची तशी नियत मानसिकता असायला हवी. आता प्रश्न थेट आहेत, या निमित्तानं प्रश्न थेट आहेत. उमेश घोंगडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचूच, पण एकदा पटकन या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपल्या सोबत दत्तू गवाणकर आहेत. दत्तूजी, मला सांगा, ज्या पक्षाचा चेहरा आता या सरकारला आहे त्या पक्षानं 30% वीज बिलाच्या सवलतीचा मुद्दा निवडणुकीमध्ये राजकीय दृष्ट्या जाहीरनाम्यात घेतला होता. आता तो पक्ष गप्प आहे. तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन काही प्रश्न विचारावेसे वाटतात का? तुम्ही आणि राष्ट्रवादी हे दोघच जण आपापसामध्ये हा विषय निपटवणार आहात? प्रसाद जी, असं आहे की सरकार सत्तेवर आलं आणि तेवढ्याच्या काळामध्ये कोरोनाचं संकट हे सुरू झालं. त्यामुळे या कोरोनाच्या संकटामध्ये अख्खं जग पोळलेलं असताना या ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आधी आपण या संकटाशी लढू आणि त्यामध्ये निश्चितपणे मग ती महाविकास आघाडीने दिलेली जी आश्वासनं आहेत ते आश्वासनं नक्कीच पूर्ण करतील असा मला ठाम विश्वास आहे. दत्तू गवाणकर, आपल्याला असं वाटतं की आश्वासनं पूर्ण होतील? विश्वासराव पाठक सत्तेत येत असताना 30% वीज बिलात सवलत देण्याचं आश्वासन होतं, ते आता आठवतंय तरी का कोणाला? विश्वासराव, माझा आवाज आलाय आपल्यापर्यंत? हो, आला. मला विचारलं अगदी आपल्याला विचारलं. हे अतिशय निर्लज्ज सरकार आहे. मुख्यमंत्री अक्षरशः झोपलेले आहेत. यांनी अनेक आश्वासनं केले. ठीक आहे, कोरोनाचं संकट आलं हो, पण कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला अभ्यास करायला कोणी थांबवलं होतं? तुम्ही एक कमिटी बसवली होती, त्याच्यामध्ये एनर्जी सेक्रेटरी, तिने सीएमडी आणि मला वाटतं कावळे साहेब जे एनर्जी सेक्रेटरी होते पूर्वीचे, जयंत कावळे साहेब, ते देखील त्याच्यात होते. त्यांचा अभ्यास झाला का? त्या कमिटीचं काय झालं? मुळामध्ये फक्त घोषणा करायच्या, काही करायचं नाही. तुम्हाला सांगतो की आमचं सरकार 2014 मध्ये आल्यानंतर वीज दर कमी करू असं आम्ही सांगितलेलं होतं. तुमच्या माहितीसाठी जो मल्टी इयर टॅरिफ ऑक्टोबर 2019 ला आमच्या काळामध्ये एमईआरसी कडे गेला, ज्याची ऑर्डर मार्च 2020 मध्ये आली आणि त्या ऑर्डर मध्ये म्हटलं होतं की 1 एप्रिल 2021 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. वीज दर कमी झाले. ते का कमी झाले? कंपन्यांची आम्ही इफिशियन्सी वाढवली. जे पॉवर परचेस असतं ते 80% कॉस्ट ही पॉवर परचेस कॉस्ट असते. या सरकारला एवढं कळायला पाहिजे की कुठे हात घालायला पाहिजे. 80% कॉस्ट ही पॉवर परचेसची असते. त्या पॉवर परचेस मध्ये विश्वासराव, या निमित्तानं मग एक आणखीन प्रश्न उपस्थित राहतो की कंपन्यांची व्यवहाराची आणि आर्थिक गैरव्यवहारांची तपासणी वेळच्या वेळेला झाली असती तर आज कंपन्या ज्या स्थितीत पोहोचल्या त्या स्थितीत पोहोचल्या असत्या का? याचं काहीच नैतिक दडपण आणि जबाबदारी ही आधीच्या सरकारच्या निमित्तानं तुमच्यावर येते. 5 वर्षात या लोकांनी डबगाईला आणलं. ते 5 वर्षामध्ये या लोकांनी डबगाईला आणलं सर्व. दत्तू गवाणकर, मी प्रश्न हाच विचारलाय त्यांना, विश्वासराव उत्तर देत आहेत. डबके शब्द बस करा, पुष्कळ झालं, समजून घ्या विषय काय होता. 5 वर्षामध्ये 5 वर्षापैकी जे 3 वर्ष लागोपाठ जो दुष्काळ पडला बघा, महाराष्ट्राचा अधिक, जसं आपण महाराष्ट्र दिल्लीचं गणित कम्पेअर करतो, तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्र भारतामधलं एकमेव असं राज्य आहे जिकडे 30% कन्झम्पशन ऍग्रिकल्चर कन्झम्पशन तुम्हाला लागू होतं आणि शेतकऱ्यांना मदत पाहिजे. गवाणकरजी जरा बोलू द्या ना तुमच्या ऊर्जा मंत्र्यांना समजतो हा विषय, ना तुम्हाला समजतो, ना मुख्यमंत्र्यांना समजतो. त्यामुळे जरा समजून घ्या ना विषय, फायदेशीर ग्राहकांसाठी. तर 30% कन्झम्पशन ऍग्रिकल्चर असल्यामुळे ऍग्रिकल्चरची रिकव्हरीचा नेहमी प्रॉब्लेम असतो आणि म्हणून सरकारला आपल्या बजेटमधून सपोर्ट करायचा असतो, जो आमच्या सरकारने केला. आणि हे करून देखील 2014 नंतरची बॅलन्स शीट बघा, 19ची बॅलन्स शीट बघा, कंपन्यांनी टॅक्स पे केलेला आहे म्हणजे प्रॉफिट आहे. याचा अर्थ प्रॉफिट करण्यासाठी कंपन्या नाही आहे, मात्र खर्च कमी करून लोकांना कसा फायदा होईल हे देखील बघणं आवश्यक आहे. ठीक आहे विश्वासराव, आपले तर्क, आपले दावे आपल्या आकड्याच्या अनुसार आहेत. मुकुंद किर्दत्त यांना त्यानिमित्तानं एक पटकन छोटा प्रश्न विचारतो. मुकुंदराव, वेळेची मर्यादा आहे. प्रश्न असा आहे की जर समजा गेल्या सरकारच्या काळामध्ये वीज वितरण कंपन्या, वीज उत्पादन कंपन्या या
कर भरू शकण्या इतपत आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्या होत्या, तर गेल्या वर्षभरात 1.5 वर्षात असं काय बदललं की आजची परिस्थिती उद्भवली आहे? खरं तर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. आधीच्या सरकारची ढिलाई आहे, त्याच्यामध्ये दुसरं असं ती कृषी क्षेत्राला जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाच्या संदर्भामध्ये प्रत्यक्षामध्ये ग्राउंड रिअलिटी काय आहे, ती कृषी बिलांचं जी आकडेवारी आहे ती प्रत्यक्ष यूज त्याचा वापर किती आहे याच्याविषयी सतत शंका राहिलेली आहे. आणि यामुळे एका अर्थाने जो कृषीमध्ये जो वापर आहे विजेचा त्याच्याविषयी बऱ्यापैकी मोठे शंका वेगवेगळ्या लोकांना आहेत आणि त्याच्याविषयीची जी काही शंका आहे ती दूर झालेली नाही. दुसरं, याच्यामध्ये विद्युत वहनाचे लॉसेस आहेत, याचा कुठेही काही पद्धतीने त्याच्यावर काम केलं जात नाही. काही ठिकाणी फाउंड्री सारख्या ठिकाणी त्याचा थेफ्ट आहे, म्हणजे चोरी आहे, वीज चोरी. या सगळ्या विषयांवरती जे काम करायला पाहिजे ते प्रत्यक्षात काम केलेलं नाही. आणि गेल्या वर्षभरात जनतेला इकडे आश्वासनं द्यायची, ती आश्वासनाची पूर्तता नाही करायची, याच्यामुळे या सगळ्यामध्ये जो घोटाळा होऊन बसलेला आहे, ती जनता जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी बसली तेव्हा त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नव्हतं. त्यामुळे ही अचानक आलेली लॉकडाऊन आहे, अचानक जी टाळेबंदी आली, त्या सगळ्या काळामध्ये कुठलाही पैसा त्याच्याकडे असणार नाहीये. तर तो आता जी काही योजना त्यांनी आणली ना त्याच्यामध्ये पण गफलती अशी आहे जन्माला आलेली आहे. हप्ते पाडून द्यायला पाहिजे. आपण मुकुंदराव असं म्हणता आहात की प्राप्त परिस्थिती जन्माला आलेली आहे, ती पाहता थोडं संवेदनशील व्हायलाच हवं होतं. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवलंय. पटकन लक्षवेधीमध्ये छोटीशी विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय. नमस्कार. आपण लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये चर्चेची सुरुवात उमेश घोंगडे यांच्यापासून करतोय आणि विषय आता थोडासा राजकीय वळणावर पोहोचलाय. लोक म्हणतात की किमान तुम्हाला जर समजा वीज बिलाची वसुली थांबवता येत नसेल तर आलेली फुगलेली बिलं ही पुन्हा एकदा नजरेखालून घाला आणि कंपन्यांनी ती नजरेखालून घालून जर समजा चुका झाल्या असतील तर त्या चुका टाळल्या पाहिजेत. एक हा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, अव्वाच्या सव्वा बिलं देणं किंवा अंदाजपंचे बिलांची वसुली करणं ही पद्धत थांबवा. या दोन प्रमुख मागण्या जनतेच्याकडून करण्यात येत आहेत. उमेश घोंगडे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि मी आता दोन मुद्दे जे जनतेच्या कडून प्रामुख्यानं समोर आणले जात आहेत ते आपल्यापर्यंत ठेवले. या दोन्ही गोष्टी दुर्दैवानं ऐकल्या जात नाहीयेत म्हणून लोक जास्त त्रस्त आहेत. आता मला उमेशराव एक गोष्ट सांगा, हे न ऐकणं किती कोणाला महाग पडू शकतं? प्रथम खरं तर मला थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे मला सुरुवातीच्या चर्चेत सहभागी होता आलं नाही प्रसादजी. बर. पण मला असं वाटतं की काल जो काही पण प्रकार झाला की विधानसभा अधिवेशन संपण्याच्या संध्याकाळी वीज जोडणीची जी काही एकूण हे होती, बंदी होती, ती मागे घेण्यात आली आणि आजपासून वीज तोडणीला सुरुवात केली राज्य सरकारनं. मला असं वाटतं की 10 दिवसाची ही जी काही फक्त सवलत दिली होती ती केवळ विधानसभेमध्ये गोंधळ होऊ नये, विधानसभेचं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठीची 10 दिवसाची ही राज्य सरकारनं केलेली तडजोड होती आणि अधिवेशन संपताना लगेचच वीज तोडणीची कारवाई सुरू करण्याचे आदेश निघाले. खरं तर महाराष्ट्रातली जनता इतकी साधी भोळी नाही की राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं त्यांची फसवणूक केलेली आहे ती त्यांच्या निश्चितपणे लक्षात आली आहे आणि राज्य सरकारला निश्चितपणे सरकार म्हणून ते शोभत तर नाहीच आहे, सरकारला निश्चितपणे. उमेशजी, आपण केवळ आणि केवळ राज्य सरकार असं म्हणायचं का राज्य सरकारमध्ये सुद्धा या अनुषंगानं काही कंगोरे आहेत आणि 3 पक्ष असल्यानं परस्परातल्या कुरघोडीच्या राजकारणाची ही सुरुवात म्हणायची? हे खरं मी परस्पर कुरघोडीचा विषय बोलायचा मी खरं तर टाळला होता. एकूण सरकार म्हणूनच यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये जनतेचं नुकसान आहे, जनतेची फसवणूक आहे आणि जनतेच्या मनामध्ये या सरकारविषयीची भूमिका अत्यंत वाईट होण्याचं एक महत्वाचं कारण हे ठरणार आहे. आणि तुम्ही काढलेला मुद्दा बोलायचा झाला तर खरोखर या 3 पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यातल्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा परिणाम किंवा राजकारणाचा जो काही
त्याचा जो त्रास आहे तो सहन जनतेला करावा लागतोय. निश्चितपणे शिवसेनेची भूमिका, काँग्रेसची भूमिका आणि राष्ट्रवादीची भूमिका या तिघांच्या 3 वेगवेगळ्या भूमिका होत्या. वास्तविक पाहता माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेची अशी भूमिका होती की आता जी 10 दिवसाची जी आपण ही प्रक्रिया वीज तोडण्याची थांबवलेली आहे, तर याच्यामध्ये आणखी काही सवलत देता येईल का? मात्र ऊर्जा मंत्री आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी ही भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे काल अधिवेशन संपता पुन्हा वीज तोडण्याची ऑर्डर निघाली. अच्छा, पण त्यात शिवसेनेची निवडणुकीतली भूमिका ही 30% सवलत देण्याची होती, जी अद्याप पूर्ण झालेली नाहीये. या निमित्तानं एक पुढचा प्रश्न माझा विश्वासराव पाटकांसाठी आहे. विश्वासराव, आपण सांगा, काल परवापर्यंत तुम्ही विद्यमान सरकारला निर्णयाला स्थगिती देणारं सरकार असं म्हणत होतात, कालच्या दिवशी तर स्थगितीलाच स्थगिती देऊन टाकली. नाही बघा, हे खरोखरच इतकं लबाड सरकार आहे की यांना फक्त अधिवेशनामध्ये आपलं बजेट पास करून घेण्यासाठी, मग तो विदर्भ मराठवाड्याचा विषय असो, आयोगाला एक्सटेन्शन देण्याचा असो किंवा विजेच्या बिलाचा असो, त्यांनी आम्हाला विश्वासामध्ये घेऊन कामं करून घेतले. वीज कापणी त्यांनी थांबवली होती, ती परत चालू केली. विदर्भ मराठवाड्याला आम्ही एक्सटेन्शन देऊ असं म्हटलं होतं, ते देखील त्यांनी नाकारलं. मला असं वाटतं की यांचा स्वतःवर एकमेकांवरती विश्वास नाहीच आहे, मात्र आता जनतेचा देखील यांनी विश्वास गमावून बसलेला आहे. मुळात हे सरकार आलं कसं हो? हे सरकार असं आलं की शिवसेनेला पाहिजे होतं की एक स्वप्न होतं त्यांचं की आम्हाला एकदा मातोश्रीचा एक मुख्यमंत्री बसवायचा आहे. त्यांनी बसवला. त्यांना माहिती आता परत आपण मुख्यमंत्री होणार नाहीये, त्यामुळे जनतेशी काही देणं घेणं नाही. दुसरं काँग्रेसला लागलेली एक लॉटरी आहे. त्यांना माहित आहे की आपल्याला जे मिळतं ते घेऊन घ्या, मुख घेऊन घ्या. आणि तिसरा राष्ट्रवादी एक धूर्त कोल्हा, ज्या राष्ट्रवाद्यांनी पूर्ण यंत्रणा आपल्या हातात घेतलेली आहे. अजितदादा पूर्णप्रमाणे ते सरकार चालवत आहे, फायनान्स पूर्ण त्यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. विश्वासराव, या मुद्द्यावर एक प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे मुकुंद खिरदत्त त्यांचीही घेतो. मला मुकुंदराव, आपण सांगा की कालच्या निर्णयाचे, अर्थात वीज तोडणी पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे जनमानसातले पडसाद काय असतील आणि ही वीज तोडणी, ही मतदार तोडणी याच दृष्टीनं दिसेल का? अत्यंत महत्वाचं आहे, कारण एका अर्थाने विधानसभेमध्ये जे अपेक्षित होतं ती काहीतरी जनतेच्या प्रश्नांची उत्तरं काढली जातील. प्रत्यक्षात काय झालं की दोन्ही जनतेचे प्रश्न होते. जे एक मुख्य जो आहे तो विजेचा संदर्भातला होता, दुसरा प्रश्न पेट्रोल डिझेल गॅसचा. दोन्ही पक्षांनी काय केलेलं आहे, म्हणजे सत्तेमध्ये असलेल्या पक्षांनी, त्याचे जे अजितदादा आहेत त्यांनी एक विधान करून एका अर्थाने पॉप्युलर ते तयार करून त्या अर्थाने स्वतः क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी जनतेला दिलासा दिला, वीज तोडणी थांबवली. त्याच वेळेस त्याच्यानंतरच्या पश्चातच्या काळामध्ये कुठेतरी गॅसवरती त्यांनी बोलायचं, महाविकास आघाडीने बोलायचं. आणि म्हणजे एका अर्थाने काय ते ती भाजपचा एक मुद्दा आणि त्याला दुसरा प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीचा मुद्दा, या दोन्ही मुद्द्यांमध्ये खरा मुद्दा जो बसला तो जनतेला बसला. आणि जनतेच्या दोन्ही मागण्या ज्या आहेत, ज्याच्या अर्थाने काय म्हणू ती, ज्याच्यामध्ये वंचित आणि दुर्बल घटक जो आहे पूर्णपणे, त्या दुर्बल घटकाला जी अडचण आहे, म्हणजे या अर्थव्यवस्थेच्या पिरामिडमध्ये खालच्या टप्प्यावरती. पण मुकुंदराव, याचा तात्कालिक आणि दूरगामी असा परिणाम महाराष्ट्रात संभवतो असं तुम्हाला वाटतं? कारण आज ज्यांना अडचणीच्या काळात आणखीन त्रास दिला जाईल ती माणसं हा विषय किती दिवस लक्षात ठेवू शकतील? का जसं पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट, जन भावना आणि लोकांची लक्षात ठेवण्याची क्षमता फार अल्प असते असं म्हणतात, त्याप्रमाणे हे 4 दिवसांनी लोक विसरून जाऊ शकतात. खरं तर हा प्रश्न तसा नाहीये, कारण हा प्रत्येक सामान्य माणसाला चिमटा काढणारा प्रश्न आहे. त्याचं जी किंमत आहे ती त्याला पुढच्या वर्षभर त्याला पैसे जमा करून हे प्रश्न सोडवायला लागतील. हा पहिला एक विजेचा प्रश्न आहे, वीज बिलाचा, तसाच गॅसचा आहे, तसाच शाळा फीचा प्रश्न आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये विमा जी आहे त्याचे प्रश्न आहेत. हे सगळ्या प्रश्नांची कुठेही उत्तरं विधानसभेमध्ये मिळालेली नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही विधानसभा एक नौटंकी होती असं खरोखर जनतेला दिसलेलं आहे. त्यामुळे जनतेचा शोभ आहे याच्यावरती 100% शोभ आहे. उमेश घोंगडे, हा सगळा विषय लक्षात का येत नसावा सत्ताधाऱ्यांच्या? प्रसादजी, मला खरं सांगायचं तर सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येत नाही असं म्हणून चुकीचं ठरेल. त्यांच्याही ते लक्षात येत आहे. पण आता विश्वास पाटील मगाशी बोलताना म्हटले, खरं तर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या एका पक्षाच्या बाजूने मी बोलण्याचं कारण नाहीये. मात्र आता जे सत्तेत आहेत
त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे. मात्र त्यांना ते बजेट आता विश्वास पडलारी मगाशी सांगितलं तसं त्यांना ते बजेट पूर्ण करून घ्यायचं होतं. ते 10 दिवस काढायचे होते. अधिवेशन कसं तरी पूर्ण करून घ्यायचं होतं. अर्थसंकल्प मंजूर करून घ्यायचा होता. म्हणूनसाठी अजित पवारांनी ही शक्कल लढवली. त्यावेळी अजित पवारांविषयी राज्यातल्या जनतेमध्ये चांगली प्रतिभा निर्माण झाली. मात्र कालच्या निर्णयानं पुन्हा अजित पवारांनी सुद्धा लोकांना फसवलं. हे सरकार तर फसवतच आहे, पण अजित पवार सुद्धा लोकांना फसवत आहेत असा एक मेसेज ग्रामीण भागातल्या विशेषतः शेतकऱ्यांमध्ये गेलाय. आणि याच्यामध्ये सरकार कुठलं हा विषय नाहीये, तर सत्तेत जे कोणी आता बसलेत ते लोकांना फसवत आहेत आणि आपली वेळ मारून घेत आहेत. एवढं यातनं स्पष्ट झालंय. याचे परिणाम मात्र यांना निश्चितपणे भोगावे लागतील असं मला वाटतं. प्रसादजी, दत्तू गवाणकर आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. जनमानसामध्ये सरकार आपल्याला फसवतंय, एकदा एक सांगतं नंतर दुसरंच करतं अशी भावना निर्माण होतीये. हे तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही आपापसात परस्परांमधल्या कुरघोड्या बाजूला ठेवून योग्य त्या पद्धतीनं निर्णय घेऊ शकाल का? बिलकुल. भविष्यवेत्ते आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी सांगितलं की 3 महिन्यात सरकार पडेल. तसं काय होणार नाही आणि काळजी करायचं काही कारण नाही आहे. हे महाआघाडीचं सरकार जे आहे ते महाआघाडीचं सरकार म्हणजे जनतेच्या हिताचेच काम करत आहे आणि जनतेच्या हिताचंच काम करणार आहे. दत्तू गवाणकर, आपण असं म्हणता आहात, दत्तूजी आपण असं म्हणता आहात की आत्ताच्या घडीला तुम्ही जनहिताचे निर्णय घेताय, पण मग 2 प्रमुख मागण्या आहेत ना जनतेच्या 2 प्रमुख मागण्या तुम्हाला ऐकायला येत असतील, मगाशी मी मांडल्या आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील असं मला म्हणायचं आहे. 2 मुख्य गोष्टी काय म्हणते जनता? एक, तुम्हाला जर वीज बिल वसूल करायचंच आहे ना तर किमान एकदा विचार तर करा की पाठवलेलं वीज बिल खरं आहे का, योग्य पद्धतीचं आहे का, हा एक मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, अंदाजपंचे वीज बिल वसुली ही महाराष्ट्रात कधी थांबणार? या 2 प्रमुख मुद्द्यांवर उत्तरं नाही सापडत आहेत सरकारकडून. दत्तू गवाणकर, बिलकुल. चुकीच्या बिलांची दुरुस्ती ही व्हायलाच हवी आणि त्याकरता तुमचं बिल चुकीचं आलंय ही तक्रार तुम्ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. असे 6,94,000 तक्रारी त्या ठिकाणी आल्या. त्याच्यापैकी 99% तक्रारीचं निरसन आणि निवारण त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि अजूनही कोणाची तक्रारी असतील तर त्या ठिकाणी लोकांनी जाऊन त्या तक्रारी दिल्या पाहिजेत, त्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. निश्चित त्याचं निवारण आणि निरसन केलं जाईल. दुसरं, तुम्ही एकच मिनिट, आपण असं म्हणता आहात की त्याचं निवारण आणि निरसन केलं जाईल आणि त्याची जबाबदारी तुम्ही टाकताय कोणावर? तर लोकांवर. मुकुंद किर्दत्त, हा अप्रोच, हा दृष्टिकोन, ही भूमिका बरोबर आहे का? आम आदमी पक्षाचं जर सरकार असतं तर परिस्थिती कशी बदलली असती? मुकुंदराव, मुख्य बरोबर आहे ती. याच्यामध्ये खरोखर प्रश्न असा आहे की ही जी वीज बिलं जी ऍव्हरेज ज्याला सरासरीच्या पद्धतीने वीज बिलं काढली गेली आणि त्यानंतर ती जनतेवर लादली गेली. मुळात त्यामुळे एका अर्थाने काय झालं की जनतेकडच्या ज्या गरीब जनतेकडचे ही जी थकबाकी आहे ती वाढली, मोठ्या प्रमाणात वाढली. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की ही थकबाकी भरायला जर तुम्हाला हप्ते बांधून द्यायचे आहेत तर ते हप्ते बांधून देताना सुद्धा जर याच्यावरती व्याज लावलेलं असेल आणि शिवाय त्याला एक बॉन्डची अट घातलेली आहे, म्हणजे प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवरती त्यामुळे या थकबाकीचे जे हप्ते बांधून देण्याची सिस्टम आहे याचा काहीही उपयोग नाही. प्रत्यक्षामध्ये तुम्ही जर वीज बिल मंडळामध्ये जाल तर तिथे त्यांनी मीटर काढून आणलेले आहेत, म्हणजे वीज तोडणी करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये मीटर जमा करून ठेवलेले आहेत आणि एका अर्थाने त्यांना बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला सांगितलं जात आहे. प्रत्यक्षामध्ये असं कुणीही गरीब माणूस देऊ शकणार नाही आज त्याची आर्थिक परिस्थिती नाही. आणि एका अर्थाने जो व्याजदर आहे तो व्याजदर सरकार का लावताय? म्हणजे सरकार सवलत तर देत नाही, शिवाय ते सरकार सावधानी करू पाहत आहे का? अगदी अत्यंत गंभीर मुद्दा आपण आपल्या सांगण्यामध्ये, आपल्या भूमिकेमध्ये समोर आणलात. पहिला मुद्दा आपण काय समोर आणलात तर लोकांची मीटरच उखडून घेऊन गेलेले आहेत. दुसरा मुद्दा आहे, तुम्ही लोकांना टप्प्याटप्प्याने वीज बिल भरायला लावता तर त्या टप्प्यांवरची व्याज दराची वसुली सुरू झालेली आहे. अहो म्हणजे मला एक गोष्ट सांगा दत्तू गवाणकर, हे सरकार आहे का क्रेडिट कार्डची कंपनी आहे? आता तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही त्या बाजूला राहून बोलू शकता. नाही, मी या बाजूला राहून काय बोलतो? अहो मी पण एक वीज ग्राहक आहे. मी माझ्या वीज ग्राहक बांधवांची भावना आपल्या समोर मांडतोय.
तुम्ही जर समजा एखाद्याचं मीटर उखडून नेलं तर 15 दिवस किमान त्याच्या घरामध्ये वीज नसणार. तुम्ही जर समजा चक्रवाढ व्याजानं बिल वसूल करायला लागलात तर लोकांच्यासाठी जे आज 1 रुपया भरायचा आहे उद्या त्यांच्या नशिबात 5 रुपये भरायला लागतील. ही भावना जनतेतली आहे जी मी आपल्या समोर मांडतोय. गवाणकर, 1 रुपयाचे 5 रुपये हा कुठला तर्क आहे? 1 रुपयाचे 5 रुपये भरावे लागतील हा कोणता तर्क आहे? आपल्याला थोड्या वेळापूर्वी मुकुंद किर्दत्तांनी मांडलेली भूमिका पोहोचली असेल. तुम्ही टप्प्याटप्प्यानं जी वसुली करणार आहात त्या वसुलीवर व्याज घेणार आहात. 1चा 5 म्हणाल म्हणजे 500% झालं. नाही, 1चा 5 म्हणजे 500% झालं. जगात कुठेही लावलं जात नाही एवढं व्याज. अहो, गणितासाठी आणि उदाहरणासाठी काही युक्त्या द्याव्या लागतात. काही रूपक ही गणितासाठी आणि समजण्यासाठी दिली जातात. मुकुंदरावांना एकदा विचारून घेऊ. तुम्हाला जर समजा एकाचं 5 पटत नसेल, मुकुंदरावांना विचारून घेऊ. मुकुंदराव, मला सांगा, लोकांना वीज बिलामध्ये सवलत देता न येता वीज बिल भरण्याच्यासाठी टप्पे पाडून दिलेत. या टप्प्यांवरची व्याज वसुली ही प्रत्यक्षात वीज बिलामध्ये किती फुगवटा आणेल? ही जवळजवळ त्यांनी स्वतः 3 नोव्हेंबरचं जे पत्रक काढलेलं आहे शासनाने ते पाहावं. त्या पत्रकामध्ये याची स्पष्टपणे मांडणी केलेली आहे. 12% व्याजदर लावलेला आहे. आता मला सांगा की 12% व्याजदर लावायसाठी त्यांनी छोट्या लघु क्रेडिट कंपन्यांकडनं 25% घ्यावे का पैसे जनतेने? माझ्या वस्त्यांमध्ये मी जिथे दिलेलो आहे तिथे लोकांकडे 10,000 हजाराची बिल आहेत. ज्यांचं मंथली ऍव्हरेज, महिन्याचं ऍव्हरेज 800 रुपये असायचं, त्यांचे 10,000 हजार देणी आहेत. आज 10,000 मधली जर तुमच्या पद्धतीने जर म्हटलं तर 50% पेक्षा जास्त रक्कम जर भरायची असेल, 5,000 रुपये भरायचे असेल तर ते भरण्यासाठी त्याला 12% व्याज MSEB ला द्यायला लागेल. त्यासाठी त्यांनी 25% किंवा 30% व्याज दुसऱ्या छोट्या बँकांकडून आणायचं. हा काय न्याय आहे? म्हणजे जनतेला तुम्ही दिलासा देता, जनता तुम्हाला अडचणीत आलेल्या असताना एक अर्थाने सवलत मागते आहेत. बरोबर. त्याच्यावरची आता दत्तू गवाणकर उत्तर द्या. आता तर सरळ 12% व्याजाची वसुली आपण करतात हे समोर आलं. अहो, 12% व्याजाची वसुली म्हणजे जवळपास क्रेडिट कार्ड कंपन्यांसारखंच वागणं झालं की सरकारचं? क्रेडिट कार्डच्या कंपन्या 36% व्याज आकारतात. आणि ते मी सांगतो की जर याच्यावर तुम्ही 1/3 क्रेडिट कार्ड कंपन्यांसारखे वागताय का? तुम्ही अगदी इतक्या तपशिलात जात असाल तर मी तसंच विचारतो आपल्याला. माझं वैयक्तिक मत आहे. प्रसादजी मला बोलू द्या. जर त्याच्यावरती तकलेल असेल तर माझं वैयक्तिक असं मत आहे की ते व्याज आकारणी ही चुकीची आहे. ती लावली जाऊ नये. जे ऍक्च्युअल बिल आहे त्याच्यामध्ये हप्ते पाडून सरकारने द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. पण हे मत व्यक्त करायला इतके दिवस काय यावेत आणि हीच चर्चा यावी? अहो, हे परिपत्रक कधी निघालं त्याचा तपशील मुकुंद किर्दत्तांनी दिला. आम आदमी पक्षासारख्या पक्षाकडेही त्याचा तपशील आहे. पण दत्तू गवाणकर, आपल्याकडे हा तपशील नसावा? तुम्हाला तो लपवायचा आहे का तुम्हाला मान्य नाही करायचा आहे? बिलकुल नोव्हेंबर महिन्याचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि या कोरोना काळाच्या मध्ये बिल कोणाकडनं घेतलेली नाही आहे. बऱ्याच लोकांची एवढी 1 वर्ष जवळजवळ वीज तोडणी केली गेलेली नाही आहे. हे लक्षात घ्या. आपण 45,000 कोटींची थकबाकी आहे. 1,50,000 तिथे कर्मचारी आहेत, त्यांचे पगार आहेत. त्या 1,50,000 लोकांवरती. दत्तू गवाणकर, मला एक सांगा, तुम्हाला काय सुचवायचंय की तुम्ही कोरोना काळात वीज तोडणी न केल्यामुळे लोकांवर उपकार केलेत? उपकाराची भाषा नाही प्रसादजी, अजिबात मी केली नाही उपकाराची भाषा. याची आठवण का करून दिली जाते? आपल्या तोंडातले शब्द आहेत. याची आठवण का करून दिली जाते? अहो, ते कर्तव्य होतं. मायबाप सरकार म्हणतात ते याच्याचसाठी ना, जनतेच्या वेदना कळल्या पाहिजेत म्हणून तर ही भावना असते. 45,000 कोटी. अहो, मायबाप सरकार तुमचं केंद्रातलं मायबाप सरकार तिथून अडवणूक कोटा 3,500 कोटी जीएसटीचे देत नाही. आणि प्रत्येक बाजूने राज्य सरकारची कोंडी करायची आणि त्यांची मुस्कटदाबी करायची. आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी या अशा तऱ्हेचं लोकांना उकसवायचं हे काम ज्या तऱ्हेने फडणवीसांनी काल केलं विधानसभेमध्ये, की या तऱ्हेने मी सांगितलं मगाशी की अशा तऱ्हेचं हा यांचा
एक खाजगीकरण आणण्याचा डाव आहे. की ठीक आहे, ह्या याच्यावर एक पटकन डब्याला विश्वासराव कशा- पाटकांना प्रश्न विचारतो. विश्वासराव पाठक, जे काही जगात घडतं ते नरेंद्र मोदींमुळे देशात आणि महाराष्ट्रात फडणवीसांमुळे असाच प्रचार काँग्रेस करतीये का? विश्वास पाठक यांचा संपर्क तुटतोय. आपण या हॅलो? निमित्तानं हा प्रश्न विश्वासराव, अगदी माझा आवाज माझा ऐकू प्रश्न येतोय? पोहोचला आपल्यापर्यंत? आपला आवाज येतोय विश्वासराव, बोला. प्रसादजी, माझ्यामध्ये खूप इकोज येतात आहे. माझा आवाज ऐकू येतोय? हो, आपला आवाज नीट पोहोचतोय, बोला. काही तांत्रिक कारणांमुळे आता आपला आवाज नीट येत नाहीये, पण ठीक आहे, आपण या मुद्द्यावर बोलू. मला उमेश घोंगडेंना विचारायचं आहे. उमेश घोंगडे, हे जे जीएसटीचं रडगाण आहे, हे जीएसटीचं रडगाण जनतेला समजतंय का? आणि इतर कुठल्या राज्यातही अशा प्रकारची तक्रार कधीच ऐकायला येत नाही. राजस्थानचा मुख्यमंत्री कधी यावर फारसा बोलताना दिसला नाही, छत्तीसगडचा मुख्यमंत्री कधी यावर बोलताना दिसला नाही. पण आपल्याकडे मात्र अशी परिस्थिती आहे की काही झालं जीएसटी दिला नाही, काही झालं मोदी जबाबदार. उमेश घोंगडेजी. प्रसादजी, खरं तर या विषयावर बोलायचं तर फडणवीस किंवा मोदी यांचं नाव न घेता बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आता गवाणकरांनी सांगितलं की 45,000 कोटी थकबाकी आहे. त्यांचा तो मुद्दा बरोबर आहे. एवढी जी काही कंपनी आहे ती चालवायची आहे, 1.5 लाख लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेचं एक म्हणणंच आहे, जे एमएससीबीचे या वीज वितरण कंपनीचे जे ग्राहक म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे, तो शेतकरी असेल, दुकानदार असेल किंवा घरगुती ग्राहक असेल, त्यांच्या दोनच गोष्टी आहेत, दोनच गोष्टींचा आक्षेप आहे. एक म्हणजे तुम्ही त्याला जे काही व्याज लावताय त्याला एक आक्षेप आहे. दुसरं माझं स्वतःच एक उदाहरण देतो, म्हणजे लोकांना लाईट बिल भरायचं नाही, सरकारची लाईट फुकट वापरायची किंवा एमएससीबीची लाईट फुकट वापरायची अशी लोकांची मानसिकता अजिबात नाही. मात्र त्याची जी ज्या पद्धतीनं वसुली सुरू आहे, संकटाच्या काळात जी काही सवलत हवी आहे ती लोकांना हवी आहे. यातलं एक उदाहरण मला फक्त देतो. मला स्वतःला गेल्या 10 महिन्यातलं बिल आलं होतं 79,326 रुपये. माझं म्हणणं असं होतं की मला बिल बुडवायचं नाहीये, मला बिल भरायचं आहे. माझं बिल, मी लाईट जी वापरलेली नाही ते लाईट बिल तुम्ही मला लावू नका, माझं बिल करेक्ट करून द्या. एमएससीबी कडे मी गेलो, ऍप्लिकेशन केलं, हेलपाटे घातले. त्यानंतर एमएससीबीनं माझं बिल करेक्ट करून दिलं आणि करेक्ट करून दिलेलं बिल आलं 15,130 रुपये, जे मी त्याच दिवशी एक रकमी भरलं. मला सांगायचं असं आहे की जी अव्वाच्या तव्वा जी काय वसुली सुरू आहे किंवा बिल वाढवून देण्यात आलंय ते बिल करेक्ट करून द्यावं आणि त्याच्यावर हा जो काही सवलतीच्या नावाखाली व्याज वगैरे लावतायत, हा लोक पैसे भरायला तयार आहेत, लोकांना वीज फुकट. मात्र अशी लुबाडणूक, फसवणूक नको आहे. यातला अगदी आपण असं नमूद केलं की लोकांना लुबाडणूक आणि फसवणूक नको आहे. या निमित्ताने चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला पटकन प्रश्न विश्वास पाठकांसाठी आहे. विश्वास पाठक, जे जे घडतं आहे त्या प्रत्येक गोष्टीला केंद्र आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, ही भूमिका जनता स्वीकारेल का? नाही, ही रडणाऱ्यांचं सरकार आहे. 4 लाख कोटीचं बजेट आहे महाराष्ट्राचं. 4 लाख कोटीपैकी 25,000 जीएसटी आले नाही, हे पहिल्या दिवसाचं नंतर रगडणं आहे. बाकी 3,75,000 कोटीचं नियोजन हे देत नाही आणि त्यांना तेवढी त्यांची कुवत पण ते समजू पण शकत नाही त्याचा विषय काय. तर 45,000 कोटी 45,000 कोटीचं थकबाकीचं सांगतात, त्यातले 7-8 कोटी हे कोरोना काळातले आहे. 7-8 कोटी नेहमीच आउटस्टँडिंग असतात कोणत्याही पोझिशनला असले तरी. दंड व्याजाची रक्कम 18% आहे. त्यामुळे पूर्णपणे फसलेले सरकार, असफल असलेले सरकार, यांना फक्त रडणं माहित आहे. ठीक आहे, आपण असं म्हणता आहात की हे रडगाणं करणारं सरकार आहे. दत्तू गवाणकर, 30 सेकंद आहेत शेवटची. बिलकुल. याच्यामध्ये फडणवीस सरकारने 17,000 कोटींचं कर्ज, हे महावितरणचं कर्ज जे होते ते 39,000 कोटींवर नेऊन ठेवलं आणि त्याकरता त्याच्यावर येणारं व्याज हे किती नुकसानदायक ठरलं या कंपनीला, याचाही आपण विचार करा. हाही ठोक ताळा तुम्ही लोकांसमोर ठेवा, हे माझं मत आहे. आणि नुसतं एका बाजूने पाठकजी आपण बोलू नका की आपल्या सरकारने काय त्या ठिकाणी वाकडं करून ठेवलं, आपल्या सरकारने काय वाटोळं करून ठेवलं की ते 17,788 कोटीचं कर्ज 39,152 कोटींवर कसं नेऊन ठेवलं आणि हा पैसा का कुठे गेला याचाही आपण
ठोक ताळा या जनतेला तुम्हाला द्यावाच लागेल. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा अशी आहे की त्याला एक न्यायोचित वीज बिल आलं पाहिजे आणि बिलाची न्यायोचित वसुली झाली पाहिजे. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व मान्यवरांना या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी खूप आभार. प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.